श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनल मध्ये मी स्वागत करते. तर मंडळींनो, या शुक्रवारी म्हणजे 3 जुलै 2026 रोजी येत आहे आषाढी संकष्ट चतुर्थी, ज्याला आपण गणेश चतुर्थी म्हणतो. अत्यंत उत्साहाने साजरी करतो. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात चतुर्थीला विशेष महत्व आहे, पण आषाढ महिन्यात येणारी ही संकष्ट चतुर्थी आपल्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडीअडचणी दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही या शुक्रवारी केला तर तुमच्या 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील आणि तुमच्या मनातल्या कठीणातली कठीण इच्छा अवघ्या काही दिवसात पूर्ण होईल. जर तुम्ही दर महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करत नसेल तरी या शुक्रवारी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. उपायाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्स मध्ये बाप्पाचा महामंत्र ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मंडळींनो, चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. त्यामुळे या काळात केलेली गणपतीची बाप्पाची सेवा, उपासना किंवा उपाय हे खूप जास्त प्रभावी मानले जातात आणि त्यांचे शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होते. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट आणि मेहनत करतो, परंतु कधी कधी कितीही कष्ट केले तरी आपल्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही आणि आपले प्रयत्न अपूर्ण पडतात. जेव्हा कुंडलीमधले काही ग्रह कमकुवत असतात तेव्हा मेहनत करूनही नशीब साथ देत नाही. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगतीवर जाणारे काही गुप्त किंवा उघड शत्रू असतात, ज्यामुळे सतत अडचणी येत राहतात. या सर्व समस्यावर, घरातील गरिबावर, दारिद्र्यावर आणि पैशाच्या अडचणीवर आजचा हा उपाय रामबाण ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला साक्षात देवी शक्ती असलेला एक विशेष झाडाचं पान लागणार आहे. ते झाड म्हणजे रुईचं झाड, ज्याला ज्योतिषशास्त्र मंदार वृक्ष असं म्हटलं जातं. रुईचं पान आणि फुले भगवान श्री गणेशाला अतिशय प्रिय असतात, कारण या झाडाच्या मुळामध्ये साक्षात भगवान गणेश वास करतात आणि या झाडाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. इतकं महत्व या रुईच्या झाडाला दिलं जातं. हा उपाय आपल्याला शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या अगोदर करायचा आहे. सकाळी आंघोळ करून शुद्ध झाल्यावर जाताना मंडळींनो, आंघोळ करून झाल्यावर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. त्या मंडळींनो, त्या पाण्यामध्ये थोडेसे गुळ किंवा साखर टाका आणि थोडेसे दूध टाका. सोबतच एक दिवा घ्या, ज्यामध्ये तूप किंवा तेल घाला. हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे. जिथे गेल्यानंतर सर्वप्रथम झाडापाशी हा दिवा प्रज्वलित करा आणि यानंतर हे गोड जल तुम्हाला रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पाचे नामस्मरण करा. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते तुमची इच्छा त्या वृक्षाला सांगा आणि मगच त्या झाडाचं एक स्वच्छ पान तोडून घरी आणा. हे पान घरी आणल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पुसून घ्या. यानंतर तुम्हाला तुमच्या देवाजवळ म्हणजे तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी जर तुमच्या देवघरात बाप्पाची मूर्ती असेल तर त्यावर शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्या. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या किंवा मूर्ती अभिषेक करत असाल तर अभिषेक करा. जर तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी जरी ठेवली तरी चालेल. तर पहा मंडळी, जेव्हा तुम्ही मूर्तीवर अभिषेक कराल तेव्हा गणपती अर्थशिश्राचं पठण करायचंय. अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ असेल ते घरातील मुलांना पाजा आणि बाकीचे तीर्थ पिण्याच्या पाण्यात टाका. यानंतर बाप्पांना व्यवस्थित पुसून देवघरात ठेवा. त्यांना हळद कुंकू, अक्षदा, दुर्वा आणि लाल जास्वंदीचं किंवा झेंडूचं फुल अर्पण करा. धूप अगरबत्तीचे ओवळून घ्या आणि नैवेद्यामध्ये मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे कुंकू घ्यायचं आहे आणि त्यात गंध तयार करायचा आहे. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने करंगीच्या शेजारचं बोट किंवा एका छोट्याच्या काडीने साह्याने त्या रुईच्या पानावर तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत. जर आयुष्य शत्रू त्रास असेल तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी असलेल्या, कर्ज असेल तर कर्ज मुक्तीसाठी लिहा, नोकरी हवी असेल तर व्यवसायात प्रगती हवी असल्या तर तुमची शारीरिक किंवा मानसिक इच्छा त्या पानावर स्पष्ट लिहा.
यानंतर ते पान भगवान श्री गणेशासमोर ठेवायचं आहे आणि त्या पानावर 21 दुर्वा व एक लाल फूल अर्पण करायचंय. पान अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 3 वेळा गणपती अर्थशिस्त्राचं पठण करायचंय. शेवटी फलसूत्री म्हणायचं आहे आणि 1 वेळा संकष्टनाशक स्तोत्राचं पठण करायचंय. दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावर लिहिली आहे ती पूर्ण होण्यासाठी मनभय प्रार्थना करायची. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ते पान तिथेच बाप्पासमोर देवघरात राहू द्यायचंय. दुसऱ्या दिवशी शनिवारी हे पान उचलून तुम्हाला देवघराजवळ वाहत्या पाण्यात, नदीत किंवा तलावात विसर्जित करायचंय. जर घराजवळ वाहतं पान नसेल तर हे पान नेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जा आणि तिथे बाप्पाच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करा. हा अत्यंत प्रभावी उपाय, याने तुमच्या सर्व अडचणी नक्की दूर होतील. या सोबतीने जर तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी लहान मुले असतील जे सतत चिडचिड करत असतात, हट्टीपणा करतात किंवा अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल तर या चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या हातून बाप्पाची पूजा करून द्या. 21 दुर्वा मुलांच्या हातात बाप्पांना अर्पण करायला हव्या आणि त्यांच्या करिअरमधले अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करा. ज्या घरात मुलांकडून हा उपाय केला जातो त्यांची भरभरून प्रगती होते. तसेच जर तुमचा छोटा मोठा उद्योग किंवा व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल तर गुळाचा एक छोटा उपाय करा. गुळ किसून घ्या आणि ते 11 छोटे लाडू बनवा. हे 11 लाडू आणि 21 जोडा घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जा आणि तिथे अर्पण करा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी मनभय प्रयत्न करा. श्रद्धेने केलेला हा उपाय तुमच्या व्यवसायात वृद्धी आणेल. मंडळींनो, जे या दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणार आहात त्यांनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. चतुर्थीचा उपवास नेहमी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून आणि चंद्राला अर्घ्य देऊनच सोडायचा असतो. जर तुम्ही त्याआधी उपवास सोडला तर त्या व्रताचे फळ प्राप्त होत नाही. आखाड मेहनतीला चतुर्थीला आपण जी सेवा किंवा उपाय करतो त्याचे दुप्पट फळ मिळते. त्यामुळे पुण्यप्राप्तीसाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास नक्की करावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त पूजा करून उपाय केले तरीही चालेल. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मंडळी, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, सबस्क्राईब केलं असेल कमेंट बॉक्स मध्ये ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः ही कमेंट आवर्जून करा. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती.